हॅलो. हे जे उत्तप्पे आहे त्याची मी रेसिपी आप्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की मी केवढे तांदूळ केवढी डाळ घेतलेली आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला कळेल की मी इथे केवढी डाळ आणि केवढी तांदूळ घेतलेले होते. आता त्या बाकीचे जे थोडंसं उरलेलं होतं आपल्याकडे पीठ, त्यापासून आज आपण उत्तप्पा बनवणार आहोत. आय नो, उत्तप्पा तर ऑलमोस्ट सगळ्यांना आवडतोच, कारण उत्तप्प्याची टेस्ट जरा वेगळीच लागते. तर इथे ना मी एक मीडियम साईजची शिमला मिरची घेतलेली आहे. त्याला चांगलं कट करून घेऊ. आणि जर तुम्ही ॲप्पनचा व्हिडिओ नसेल बघितला तर जाऊन बघा हा व्हिडिओ झाल्यावर. त्यात तुम्हाला कळेल की केवढं मी तांदूळ घेतलेलं होतं आणि केवढं मी पीठ घेतलेलं होतं. डाळ घेतलेली होती. तर इथे आपण आता मीडियम साईजचा जो आपला कांदा असतो तो इथे चिरून घ्यायचा आहे. त्याला बारीक चिरायचं आहे, जाड चिरायचं नाही आहे, कारण जाड एकदम चांगलं नाही वाटत खायला. म्हणजे तर बारीकच चिरायचा, जास्त पण जाड नाही चिरायचं आहे. तर मग चला आता फटाफट आपण जे आपले कांदा चिरून घेऊ. जिथपर्यंत कांदा चिरते तिथपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्हाला उत्तप्पा की डोसा आवडतो? कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर चला इथे आपण आता एक मीडियम साईजचा जो टमाटर होता तेही चिरून घेऊ. त्यालाही आपण याला चांगलं कट करून घेऊ स्मॉल पीसेसमध्ये. तर इथे मी मीडियम साईजचा टमाटर घेतलेला होता. आणि तुम्ही बघू शकता की हे आपलं पीठ आहे, जे मी ॲप्पनच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे केवढं घेतलेलं आहे केवढं नाही. ठीक आहे. आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. जसं आपण डोस्याचं बॅटर तयार करतात त्याच पद्धतीने आपण इथे तयार करायचं आहे याचंही. तर एकदमही पतलं नाही करायचं आहे याचं बॅटर, थोडंसं पतलंच, म्हणजे थोडंसं पतलं हवं आहे आपल्याला, जास्तही नाही. जसं जसं आपल्याला लागतं तसं तसं आपण यामध्ये पाणी टाकू शकतो. आणि तुम्ही बघू शकता की आपला जो बॅटर आहे तो कसा झालेला आहे. ठीक आहे. तर चला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे थोडा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता बेकिंग सोडा टाकल्यावर आपण याला चांगलं म्हणजे हलक्या हाताने हलवायचं, एकदम जोरात नाही हलवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपलं बॅटर किती छान पतलं झालेलं आहे. तर चला आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊ. तर इथे मी कढई तापायला ठेवलेली होती. यावर मी थोडंसं पाणी टाकलं होतं. त्यानंतर आपण इथे जो आपला बॅटर आहे तो यावर आपण टाकायचा आहे. जास्त जाड नाही करायचं आहे, म्हणजे जाड लेअर नाही बनवायची आपल्याला बॅटरची. तर चला आता आपण बॅटर टाकूया. याला चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे गोल, आणि जास्त जाड नाही बनवायचं आहे आपल्याला, म्हणजे पतलंच थोडंफार. आणि आता चला यावर आपण आता आपले जे वेजीस होते चिरलेले ते आपण सर्व यावर टाकू. तर इथे मी थोडासा कांदा चिरलेला होता तो यावर मी इथे टाकलेला आहे. तुम्हाला जितका लागेल तुम्ही तितका टाकू शकता. इथे कमीच पाहिजे होता तर आम्ही थोडा कमीच टाकलेला इथे कांदा. आणि आता शिमला मिरचीशिवाय काहीच नाही. शिमला मिर्च तर खूप चांगली लागते उत्तप्प्यामध्ये, तर शिमला मिरची इथे टाकलेली आहे. त्यानंतर इथे आपण टाकायचं आहे टमाटर. अच्छा, टमाटर मी थोडं जास्त टाकलेलं आहे, कारण टमाटरनी चांगली टेस्ट येते उत्तप्प्यामध्ये. त्यानंतर तुम्ही यावर कोणते मसालेही टाकू शकता. तर मी इथे थोडासा चाट मसाला टाकलेला होता. चाट मसाल्याने चांगली टेस्ट येते, क्रिस्पी लागतं. आणि इथे लाल मिर्च पावडर मी इथे टाकलेली आहे. त्याला जास्त नाही टाकले, म्हणजे थोडंफारच टाकलेलं आहे. आणि इथे आपलं सर्व टाकून मसाले टाकून झालेलं आहे. आता यावर आपण थोडंसं साईडमध्ये तेल टाकायचं आहे आणि याला 2 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून. अच्छा, 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण याला बघू
झालेला आहे का आपला उत्तप्पा? तर चला बघूया. याला बिलकुल हलक्या हाताने आपण काढायचं आहे, कारण जर फाटला तर मग चांगलं नाही होणार. ठीक आहे, तर इथे आपण याला दुसऱ्या साईडने होऊ द्यायचं आहे. दुसऱ्या साईडनेही जसं मी सांगितलं 2 मिनटं करता होऊ द्यायचं आहे. झाकण ठेवून दोघी बाजूनी 2-2 मिनटाकरता उत्तप्पाला होऊ द्यायचं आहे. तर आपले 2 मिनटं झालेले. याला आता आपण फ्लिप करून घेऊ. तर इथे जो आपला उत्तप्पा आहे तो झालेला आहे. त्याला याला आपण साईडमध्ये काढून घेऊ. तर इथे जो आहे तो आपला उत्तप्पा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आपण आता दुसरा उत्तप्पा घ्यायला घेऊ. तर इथे सर्व जसं मी दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तसंच मी सर्व केलेलं आहे. दोघी बाजूने याला 2-2 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून. तर चला आता आपण यावर झाकण ठेवू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला अजून कोणती नवीन रेसिपी हवी आहे का, किंवा जर हवी असेल तर कोणती, तीही नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता की याचे जे व्हेजीस आहे ते किती छान पद्धतीने झालेले आहे. पिझ्झासारखंच दिसतं आहे ना ते. आता आपण दुसरं उत्तप्पा बनवायला घेऊ. तर इथे दुसरा उत्तप्पा बनवायकरता आपण यावर व्हेजीस टाकायचे. आता इथे मी टमाटर टाकलेले आधी, आणि त्यानंतर शिमला मिरची, आणि जे आपले मसाले असतील तर तेही आपण यावर टाकून द्यायचे. आणि इथे मी थोडासा कांदा टाकलेला होता. आणि जसं मसाले तुम्हाला माहितीच आहे, थोडासा चाट मसाला आणि लाल मिर्च पावडर मी इथे टाकलेली आहे. चाट मसाला तुमच्यावर आहे, तुम्हाला टाकायचं आहे की नाही. चाट मसाल्याने चांगली टेस्ट येते. तर आता याला दोघी बाजूने 2-2 मिनटाकरता आपण होऊ द्यायचं आहे. तर इथूनही झालेलं आहे आपलं. एक बाजूने आपली उत्तप्पा आहे तो झालेला आहे. आता दुसऱ्या साईडनी पण याला चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि याला चांगलं छान पद्धतीने याला आपण फ्लिप करून घ्यायचं आहे. आणि याला दुसऱ्या साईडनेही होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपला जो उत्तप्पा आहे तो तयार झालेला आहे. एकदम छान दिसतोय आपला उत्तप्पा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर